आईची सेवा न करता मी शिकत होतो, परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली आणि मला म्हणाली, का रे भेटायला आला नाही, तुला त्यांनी कळवले नाही का? त्या दिवशी रागवून गेला, अजूनही नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लवकर जातो, मग तुझा का नाही गेला? मला सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसे ते बोलू. आज आई फार आजारी नसेल ना असे मनात आले, पण पक्क असते तर आईजवळ उडून गेलो असे वाटते. परंतु किती दूर जायचे? 2 दिवस जायला लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास. मला वाईट वाटत होते, जीवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे असे वाटत होते, परंतु पैसे. मला एक नवीन चित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेव होते. फक्त नामदेवाचे पंढरपूरच्या कांद्यावर त्या नामदेवाचे शामिल होते. बरोबर माझा झाला होता व मी त्याचा आणि म्हणावे असे. माझ्या डोळ्याने सारे म्हणाले त्या माणसाचा आहे ना, आणि बरोबर देवी देवताचा आपण नाम जपायचे. देवाचे नाव घेतले की पुढे त्याला आपले दुःख न बोलणारी समजते. नामदेवाला माझे दुःख सांगे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ हे आचार होते. माझे डोळे, माझी नामदेव मला घरी जाण्याचे वाटत आहे. आई फार आजारी असं सारखं वाटतं. सारखी सुरू लागली. आईला डोळे भरून पाहून ये, पण पैसे मी म्हणते काय नाही. 10 रुपये आहे, कोणती नदीला आईला भेटून ये. नामदेव म्हणाला. थोडेसे सामान घेऊन मी निघाले. स्टेशनवर नामदेव पोहोचायला आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते. नामदेव म्हणाले. हो, मी म्हणते तुझ्याबरोबर आलो होतो, पण पहिले तिकडे. तू म्हणाला, तू माझ्या बरोबरच आहे. मी म्हणते. गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्यांना झाला. गाडी सुटली व डोळ्यातून पाजर सुटले, शतपाजर सुटली. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रू सिंचन करी जात होते.
गरिबाईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्यायला दुसरे काही नव्हते. मध्येच मी गीतांजली मिळतेच असं व समोरच्या उजळणाऱ्या सागराकडे बघले. या सागरावर शतकरत्व उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होते. माझ्या हृदय सागरावर जगस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीस जन्म देते. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टी, स्मृतीसृष्टी मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रंगून गेलो. आईच्या स्मृती सागरात हा सामर्थ्य उभट होता, पोहत होता, नाचत होता. हरणो बसल्यावर प्रसंग दिसू लागला. हरणो कदाचित वळू लागले. उदरणारे ठिकाणी जन्मल्या बांधून होते. मी आपले लहानसे काठोड मांडले आणि साकार करताना आईचे पाय बांधले. प्रेमाने बसलेले डोळे डोळे काढले. असे मनातील म्हणत होते. हरणो बंद झाले. पडाव गोटी दगड आले. त्यात माणसे उतरली. मीही पडावाने करतो. बंदरापर्यंत कोणीतरी माझ्याकडे पाहत होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीने माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाकडे डोळे फिरून येत होते. पडाव उभा केला की पटकन उतरले. पाण्याच्या बंदरावर आले. नुसतं पावले टाकली. नात्यांमधले कुंपण माझी माय बोली मराठी. हो ती मराठी. फणफणीत आवाज करावा माहिती असतो. फणफणीत आवाज झाला पाहिजे. या टोकापासून त्या टोकापर्यंत ऐकून गेला पाहिजे. मराठी दिवस करतात नाही काढतो, पण आपण इतक्या वर्षापासून मराठी करतो. त्या मराठी भाषेचं वय काय असेल? मराठीचे वय साधारणपणे 2500 वर्ष असे मानले जाते. सगळं पूर्ण वर येतं, पूर्णच वर येतं. मराठी अच्छी लगी. चला तुम्हाला स्टेशनला चला. म्हणजे छत्रपती शिवराय त्यांच्यामुळे मराठी सांगतो. नाही तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. तुम्हा सर्वांना परत एकदा मराठी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी रडू लागले. श्याम, त्या दिवशी तुम्ही त्यांच्यावर वाटत होते की तू शिलासारखा दिसत होता की नाही अजून माहिती झाली. श्याम, 2 दिवसांवर झाल्याचं वाटले होते. मी तुला बोलवायचं ठरवले, परंतु 4 दिवसांवर गेली.
छान म्हणे. परंतु कशाला शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी ती पडणार नसेल, तर कशाला शिकू मी म्हणाले. आमच्या भावांसाठी, वडिलांसाठी, आमच्यासाठी शिक, जगासाठी शिक. आईला प्रेम देण्यात होता ते जगासाठी, जगातील दोन्ही माणसांमध्ये मावशी नवी गोष्टी येऊन झाली. मावशी तू परत निघालीस मी विचारले. होय तुझे माझ्याकडे हवे ना, तू कधी उद्या तिसरा दिवस अगदी तिथे उद्या आहे. तुझा लाडका आणि उत्तरखाली आला येताना आमचे कपडे गंगेत घेऊन जातो. मावशी म्हणाली. मावशी मी घरात कसा जाऊ, अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ मी म्हणते. पण अंधारात आईचा मुखपत्र नसला तरी वडिलांचा तारा आहे, तुझ्या भावांचा तारा आहे. तिथे तारा अंधारात नाही, तिथे प्रेम आहे. राग होते त्यांना भीती, तू शहाणा विचार करणार, गीताने गीता वाचणार. मावशी म्हणाली. श्याम आला का? हा हो देवाला बोल करतो असे आता मावशी कोण म्हणेल मी म्हणाले. श्याम या प्रेमाच्या आठवणी तुझ्या जवळ आहे. आई गेली तरी प्रेमरूप आई, स्मृतिरूप आई तुझ्या जवळ आहे. जेथे जाशील तेथे आहे. चल तुझ्यासाठी गाडी ठरवली असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरवली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली. मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवन समुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटातून वर येत आहे असे मला दिसले. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारुण्यमूर्ती माता, तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली. शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्यावेळेस ताक करताना आई कृष्णाचे मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे पडतील तेथे हाय हाय होती. घरात एक मिणमिण दिवा जळत होता. भेसूर शांतता होती. मी दार जोडली. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडली. वडील एका तळटावर बसलेली होती. श्याम 2 दिवस उशीर झाला तुला, गेली हो सोडून का ते म्हणाले. पुरुषोत्तम जागा झाला. अण्णा अण्णा असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हाला कोणासही बोलवत नव्हते. दुर्वांची आई आजी म्हणाली. तुझी ताटात काढी कधी हो श्याम, तिचा लाडका ठेवतो. शेवटी तिच्या उत्तर क्रियेला तरी आला. रडू नको, आता काय उपयोग आहे. तुम्ही मोठे होईल तो हवी होती व सगळ्याला, परंतु तिची इच्छा नव्हती. मी ऐकत होते. धन्यवाद धन्यवाद. ओळखलं का सर्व पावसात आला. कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला. मोलावरती पाहून गंगामाई पाहुणी आली. गेली घरट्या आदरा. माहेर सारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाई कशी बायको मात्र भिंत कशी सूर भिजली. होते नव्हते नेले. प्रसाद होती पापण्यांवरती पाणी ढोडे. कारभारणीला घेऊन सांगे सर आता रडतो आहे. पडकी भिंत मारतो आहे. चिखलगार काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नकोच जरा एकटेपणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवणी फक्त लढणे. पाठीवरती हात ठेवणी फक्त लढणे. धन्यवाद. बालकवी त्र्यंबक बापू यांची कविता ती फुलवाडी. हिरवे हिरवे गार गालीचे हरित फुलांच्या मध्याने त्या सुंदर मालीवर फुलराणी खेळत असे. ओढलेला गावनाक अव्यासने होती रोजी. प्रणय चंद्रा त्या मुलीला अवगत नव्हत्या कुमारी. आईच्या मांडीवर बसली झोके घ्यावे गावी गाणे. याहून ठावे काय केला साऱ्या बोला फुलराणी. पुरा विनोदी संध्या डोल डोलनी हिरवेचे. तोच एकदा हास जगाला कुणकुणवणे फुलराणी. छानी मागी सोडून पुन्हा कडे ग का होते. कोण करे
हवी करता बोली गयाना आपडला आमच्या राणी लागला जरी या वचनाने सारी भुई ती फुलराणी आंदोली संस्थेच्या रचनी झोके झोके घेते रचनी त्या रचनीचे नेत्र विनोद नदी चमकली ते ग्रहगोल जादू टोणा त्यानी केला चैत करेना फुलराणी निजली शेते निजले रान निजले प्राणी थोर राहत अजून जागी फुलराणी आज कशी काय यावर नाही लागे ना डोळ्याशी डोळा काल जहाले फुलराणी या कुंडातून त्या कुंडातून इंद्रा शाळा युद्ध आल्यावर मध्यरात्रीच्या मुलांसमोर खेळ खेळते बसे त्या देवीला ओव्या सुंदर निसर्गातो त्या गाण्यावर झुलून चालले सगळे राहणं स्वप्न संगमी रंग होईल प्रणय चित्रणी धुनी होती कुमारिकाही डोलत होती तुळजा तुळजा मुख होती स्वप्ने पाठी बघते कवी बहिणाबाई चौधरी यांची कविता वढाय वढाय मन वढाय वढाय उभ्या पिकावर डोल हाकला हाकला तिरीत पिकावर मन मोकाट मोकाट त्याने खाली शाही माझी